आम्ही उस्मानाबाद शहरवासीतर्फे आज माननीय जिल्हाधिकारी मार्फत राज्यपालांना एक निवेदन दिलेलं आहे की मागच्या 28 तारखेला या महाविकास आघाडी सरकारने उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करावे असं एक मंत्रिमंडळामध्ये ठराव पास केलेला आहे। तो ठराव असंवैधानिक आणि बेकायदेशीर आहे। सरासर मंत्रिमंडळाच्या अधिकाराचा दुरुपयोग आहे आणि तो ताबडतोब रद्द करावा अशी मागणी आम्ही आज उस्मानाबाद शहरवासियांतर्फे माननीय जिल्हाधिकारी मार्फत राज्यपाल यांना केलेली आहे। मुस्लिम समाज हा भारतीय आहे। भारतीय मुस्लिम समाजाला त्यांची स्वतःची संस्कृती आहे, त्यांचे स्वतःचे राजे महाराजे आहेत, त्यांचे नाव अनेक शहरांना आहेत। तर हे संस्कृतीनुसार त्यांना मुस्लिम समाजाला आपली संस्कृती जपण्याचा अधिकार आहे। इतर समाजाची संस्कृती या समाजावर थोपता येणार नाही। घटनेने दिलेल्या अधिकाराचा स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार सर्वांनाच प्राप्त आहे। तर त्यासाठी जे पूर्वीपासून चालत आलेले नाव आहेत त्यांचे विनाकारण नाव बदलून कुठल्या तरी जातीय तेढ निर्माण दोन समाजामध्ये मतभेद कायमचं निर्माण करण्यासाठी या आघाडी सरकारने जो निर्णय घेतला आहे त्याचा आम्ही निषेध केलेला आहे। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ज्या वेळेला माननीय शरद पवारजी साहेबांनी सोनियाजींना गळ घातली की भारतीय जनता पक्षाला बाहेर ठेवण्यासाठी आपण कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती पाठिंबा देऊ सेनेला, मग सरकार चालवत असताना असले कुठले मुद्दे घ्यायचे नाही की जेणेकरून की मूळ गाभा जो पक्षाचा आहे त्याला कुठेतरी ठेस पोचेल असेल। मग हा प्रस्ताव आदल्या दिवशी ज्यावेळेला परब साहेबांनी जाहीरपणे सांगितला त्याच्यानंतर ते तिन्ही प्रस्ताव आणले गेले। त्याच्यामध्ये उस्मानाबादचं धाराशिव करण्याचा असा उल्लेख नव्हता, परंतु औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचं होतं। या परिस्थितीमध्ये की ज्या वेळेला लक्षात आलं की उस्मानाबाद आणि औरंगाबादचं नाव बदलत आहेत त्यावेळेला अस्लम शेख हे कॅबिनेट मंत्री आमचे काँग्रेस पक्षाचे, त्यांनी त्या कॅबिनेट बैठकीतून वॉकआउट केला। परंतु बाकीचे जे सिनियर मंत्री होते हे का गप्प बसले हे अनाकलनीय आहे आणि म्हणून मी पक्षाला जाब विचारलेला आहे की ही संबंध महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक समाज आणि जे स्वतःला सेक्युलर समजतात अशा समाजाची ही म्हणजे गोची केलेली आहे, म्हणजे दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे आणि याचा जाब आम्ही विचारलेला आहे। मी सकाळी तडकाफडकी माझ्याकडे असलेल्या सगळ्या पदांचा मी राजीनामा दिलेला आहे। ज्या वेळेला 98 आणि 99मध्ये दोन वेळेला, पहिल्यांदा 98ला ड्राफ्ट नोटिफिकेशन शिवसेना भाजपा सरकारने काढलं, त्यावेळेला ऑब्जेक्शन सजेशन घेऊन त्यावेळेला आम्ही हायकोर्टात गेलो। हायकोर्टाने सरकारला सांगितलं होतं की यांचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय आपण कुठलाही निर्णय घेऊ नये। त्यानंतर त्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं महाराष्ट्र सरकारने आणि जानेवारी 98ला पुन्हा म्हणजे नामांतराचा जो गॅझेट काढलं त्याला आम्ही कोर्टात गेलो। मी त्याच्यामध्ये पिटिशनर आहे, 11/98 माझं रिट पिटिशन नंबर आहे आणि त्यावेळेला कोर्टाने की 1993 म्हणजे 53ची जी अधिसूचना आहे त्यानुसार की जैसे ते परिस्थिती देशामध्ये ठेवायची आहे आणि त्याचा आधार घेऊन त्याचप्रमाणे ऐतिहासिक नावं बदलता येत नाही त्याचा आधार घेऊन कोर्टाच्या आम्ही निदर्शनास आणलं। त्याचप्रकारे उस्मानाबाद हे नाव जे आहे की नवीन जिल्हा करून नवीन वस्ती करून म्हणजे सगळे मुख्यालय आणून ते निजामाने केलेलं आहे। जे नाव पहिले कसब्याला छोट्याशा गावाला होतं आणि ते धारासूर नावाच्या राक्षसावरती आहे अशी आख्यायिका अनेक ठिकाणी वाचायला मिळालेली आहे। पण या कुठल्या महापुरुषाचं किंवा कुठल्याही महात्म्याचं नाव नाही म्हणून आम्ही अशी बाजू मांडली, कोर्टाने त्याला स्टे दिला। परंतु कालांतराने सरकार बदललं आणि माननीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी 2001ला की ठराव केला कॅबिनेटचा आणि विधिमंडळाचा की तो उस्मानाबाद आणि औरंगाबादचं आम्ही नाव बदलणार नाही अशा प्रकारचं शपथपत्र कोर्टामध्ये दाखल केलं। दाखल केल्यानंतर कोर्टाने सांगितलं की आता तुमचा पर्पज सॉल्व झालेला आहे, तुमचा उद्देश सफल झालेला आहे, म्हणून आता याचिका चालवण्यात काय अर्थ नाही, म्हणून त्या याचिका त्यांनी निकाली काढल्या। आज सरकारने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केलेला नाही की जे कायदेशीर बाबी ज्या उस्मानाबादच्या बाबतीत हायकोर्टात झाल्या, औरंगाबादच्या बाबतीत ज्या सर्वोच्च न्यायालयात झाल्या, ह्या त्याचा बाबीचा विचार न करता त्यांनी हा प्रस्ताव मागवला आणि घाईघाईत जेणेकरून राज्यपालांनी त्यांना फ्लोअर टेस्ट करण्याची जी दिली होती
तशात ते निर्णय घेऊ शकत नव्हते, पण घेतलेला आहे, त्याचा आम्ही निषेध करतो आणि हे तात्काळ परत घ्यावा अशी मागणी करतो. अभी हमने जो निवेदन दिए है, उस्मानाबाद का नाम जो धाराशु करने का जो अभी मंत्रिमंडल में डिसीजन हुआ उसके अगेंस्ट में दिए, और हमारा नाराज़गी सबसे ज़्यादा शिवसेना से ज़्यादा जो महाराष्ट्र की सेक्युलर पार्टियां हैं, खासकर कांग्रेस पार्टी और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, जिन्होंने कम से कम उस मंत्रिमंडल की बैठक में विरोध तो अपना दर्शाना था, चाहिए था, ऐसी हमारी एक्सपेक्टेशन था, उनसे उम्मीद थी, लेकिन घोर हमारे को यहाँ पे तकलीफ़ पहुँची सेक्युलर पार्टियों की तरफ से कि उन्होंने भी वहाँ मंत्रिमंडल की बैठक में कोऑपरेट नहीं किया। शिवसेना पार्टी है, उनका जो एजेंडा था कि धाराशु करना है या संभाजीनगर करना है, वो तो उनका काम कर रहे थे, लेकिन सेकुलर पार्टियों का काम था कि कम से कम अपना विरोध तो वहाँ पे दर्ज करते थे। इसलिए हमने उसके विरोध में हम कानूनी लड़ाई तो ज़रूर लड़ेंगे, लेकिन हमने तमाम पार्टियों ने मिलकर पब्लिक से भी अपील की है कि रोड पे आना नहीं है, हुल्लड़पना करना नहीं है, किसी किस्म का दंगा फसाद या बंद या किसी किस्म की गड़बड़ नहीं है। ये कानूनी लड़ाई है, हम इसको कोर्ट में लड़ेंगे, ज़रूरत पड़ी तो सुप्रीम कोर्ट तक जाएंगे। धन्यवाद। एक मिनट रुको। हाँ बोला। उस्मानाबाद का नाम तब्दील करने की जो मंत्रियों के ज़रिए से, मुख्यमंत्री के ज़रिए से कोशिश की गई है, हम इसका पुरज़ोर तरीके से रद्द करते हैं। और वो करना जो चाहिए था वो तो उन्होंने किया नहीं, और जो नहीं करने के काम वो करके चले गए। अब हमारी तरफ से निषेध इस बात का है कि उस्मानाबाद के ऐसी कौन सी गरज पड़ी थी कि जिसकी वजह से उस्मानाबाद का नाम तब्दील करने की ज़रूरत पेश आई। हालांकि मुद्दे तो इससे ज़्यादा हैं, बेरोज़गारी का मुद्दा उससे ज़्यादा है, परेशानियां जो चल रही हैं उसका मुद्दा ज़्यादा है, हालात कैसे चल रहे हैं उससे ज़्यादा मुद्दा उसका है। लेकिन इन सारी चीज़ों को छोड़कर घाई गड़बड़ी में बिल्कुल ज़रा सा भी दूसरों के एक दूसरे को कुछ मिला नहीं, मौका भी नहीं मिला, और फ़ौरन बैठे बैठे जाते जाते अपना कुछ तो भी करना, ये करके उन्होंने नाम बदल के गए हैं। इस ताल्लुक़ से हमारा बिल्कुल इस ताल्लुक़ से निषेध है इस बात का कि जो काम उन्होंने किया है गलत किया है, ऐसा नहीं करना चाहिए। और आइंदा भी हमारी ये कोशिश रहेंगी कि जो अदालत के एतबार से, न्यायालय के एतबार से हम आगे जाने वाले हैं, जैसे हम अदालत के एतबार से जाएंगे तो उम्मीद है कि इंशाअल्लाह उसके ज़रिए से अदालतें हमारे जैसा फ़ैसला करेगी, क्योंकि जो घटना में पहले से तय है कि जो ऐतिहासिक नाम है उसको तब्दील नहीं किया जाएगा, तो फिर ये चीज़ें एक ऐसा मालूम हो रहा है कि अक़लियतों को कैसा परेशान करना और ख़ुसूसन मुस्लिम समाज को कैसा नफ़रत की निगाह से लोगों को देखना दिखाना है। ये नफ़रत का जो राजकारण चल रहा है, ये बहुत बुरी बात है कि जिसकी वजह से लोगों के दिलों में तेढ़ निर्माण हो रहा है, बुराइयां निर्माण हो रही हैं। तो ऐसे इस हिसाब से अगर मुल्क में चैन सुकून नहीं है, और हम ख़ुसूसन अगर इसके ज़रिए से वो ये चाह रहे हैं कि किसी एक अक़लियती तबके को, ख़ुसूसन मुसलमान तबके को दबाकर इस तरीके से हम कामयाब होंगे, ऐसा हो नहीं सकता और होगा भी नहीं। जितना दबाया जाएगा, जैसे गेंद है, एक बॉल है, जितना उसको ज़ोर से दबाया जाएगा उतना ज़्यादा उछल कर आएंगी। तो एक सब्र है, सब्र करने का इसका मतलब ये नहीं कि भाई उसको जितना भी हो दबाते जाए। सब्र का पैमाना जब लबरेज हो जाता है, भर जाता है, तो फिर उछलने शुरू होता है। तो हमारी कोशिश होना चाहिए, हम ये चाह रहे हैं कि न्यायालय के ज़रिए से जल्द इसका फ़ैसला हो जाए, और वो भी संवैधानिक तरीके से। जो आज आम्ही समस्त मुस्लिम परिवार उस्मानाबाद जिल्हा परिवारातर्फे आज आम्ही माननीय कलेक्टर महोदयांमार्फत राज्यपालांना निवेदन दिले। धाराशिव ते उस्मानाबाद असे नामकरणासंबंधी जे आमची मागणी आहे की उस्मानाबाद जे नाव पूर्वीरत होता ते कानूनांचे उल्लंघन करून जे असंवैधानिकरित्या जे राज्य सरकारचे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांनी जे ठराव घेऊन मंत्रिमंडळात त्यांना माहिती होतं की त्यांची सरकार पळत आहे, ते दिसून येत होतं, तर जाण्याच्या अगोदर हे असेच काहीतरी शरारती कृत्य करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकारने 2014च्या निवडणुकीतसुद्धा हा केलेला होता। 5% जसं की मुस्लिम आरक्षण देऊन त्यांना माहिती होतं हे आरक्षण टिकणार नाही। त्याच अनुषंगाने की जसं की महाराष्ट्रात त्यांची सत्ता जाताना दिसत आहे शिवसेनेची, त्यांना हे जसेच कळाले तर त्यांनी हे शरारती कृत्य करण्यासाठी महाराष्ट्राची जे
सामाजिक सलोखा महाराष्ट्रामध्ये टिकून राहिलेला आहे. त्यामध्ये काहीतरी आपलं एक शरारती कृत्य म्हणून त्यांनी एक जाताना मरण्याची पाळी आलेली आहे हे त्यांना दिसून येत होतं. तर त्यांनी हे शेवटचा ठराव, एक मंत्रिमंडळाचा शेवटचा ठराव घेऊन त्या ठरावात त्यांनी धाराशिव आणि संभाजीनगर अशी 2 जिल्ह्यांचे नावं आम्ही करून गेले असं दाखवण्यासाठी, फक्त त्यांनी जनतेची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी हे काम केलेलं आहे. तर ते आमची मागणी अशी आहे की हे जाताना त्यांनी जे ही कृत्य करून गेलेले आहे, महाराष्ट्रातील जे लोकांना मूर्ख बनवण्याचे काम हे शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची सरकार करत आहे, ते महाराष्ट्राची जनता व उस्मानाबादची जनता ह्याचे बळी पडणार नाही ह्यांनी त्यांनी लक्षात ठेवावे.